जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना झाली 2014ला। परंतु एखाद्या हृदयामध्ये हात घालत त्याचे मिळालेले आशीर्वाद ही तुम्हाला जगण्याची प्रेरणा देते। फक्त आणि फक्त 100 रुपये वर्गणी करून ही कित्येक वर्षापासून संस्था उभी आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था आपल्या कुंडेवाल गावात दंडाच्या वाडीत आलेली आहे। आणि मित्रांनो, जाणीव संस्था अशी आहे की प्रत्येक सणाला कुठल्या ना कुठल्या गरजू लोकांना काही ना काही वाटप करीत असतात। तर आता आपण तिथे चाललेलो आहोत आणि त्यांची थोडी मुलाखत घेऊ। तर मित्रांनो, आता इथे सर्वजण जमलेले आहेत आणि आता आपण जाणीव संस्थेचे अध्यक्ष त्यांची आपण मुलाखत घेऊ, थोडी त्यांना विचारू। तर त्यांना आता आपण पहिला विचारू की संस्थेची सुरुवात कधी झाली। नमस्कार, पहिल्यांदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना झाली 2014ला। उद्देश एवढाच होता की तळागाळातील जे विद्यार्थी आहेत, शिकणारे आदिवासी असतील, कातकरी असतील, ज्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाहीत, जिथे रोड नाहीत, रस्ते नाहीत, रस्ते आहेत तिथे सगळेच जातात, पण जिथे रस्ते नाहीत, डोंगर कपारीत आहेत, तिथपर्यंत आपण पोचावं हा उद्देश घेऊन जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना झाली। सुरुवातीला 10-12 मुलांनी प्रयत्न करून एक 100 रुपये वर्गणी याप्रमाणे पैसे काढत सुरुवात झाली। पण त्याच्यानंतर स्टेटस वगैरे बघून एक एक जोडत गेला। आत्तापर्यंत आपण कोणालाही म्हटलं नाही की तू संस्थेत ये म्हणून, पण ज्याला आवड आहे, ज्याला खरंच काम करायचे, तो एक जोडत गेला। आत्ता 110 सदस्य आहेत आणि काम व्यवस्थित सुरू आहे संस्थेचं। सुरुवात झाल्यानंतर आता या संस्थेमध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, आणखी बरेच मोठे उद्योगपती आहेत। म्हणजे उल्वे पनवेल ते अगदी दुबईपर्यंतचे पण सदस्य आहेत। ज्यांना आवडलं ते यामध्ये येत गेलेत आणि सर्वांच्या सहकार्यानं, त्यांच्या विचाराने, नवीन मार्गदर्शनाने संस्था खूप चांगलं काम करत आहे। तर जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था चालू झाल्यापासून किती कार्यक्रम झालेत? खरं सांगायचं तर कार्यक्रम एवढे झालेत की आयडियाही नाही तशी, पण जेवढं लिहून ठेवलं आहे ना, आत्तापर्यंत आपण एक 100-150 रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा केल्यात। तिथे वह्या, पुस्तकं, अगदी गणवेश असेल, दप्तर असेल, बरंच काही करता आलं आहे आपल्याला। आणि आत्ता 2025मध्ये, म्हणजे आत्ता हा ऑक्टोबर सुरू आहे, आज 28 शाळांमध्ये कार्यक्रम झालेले आहेत। आणि मित्रांनो, आता दिवाळीसाठी खाऊ वाटप चालू आहे आणि खाऊ वाटपमध्ये बिस्किटचे पुडे आहेत आणि यामध्ये काय आहे आणि मिठाई आहे आणि या बॉक्समध्ये चिवडा आहे, फराळ, श्रीखंड पण आहे। मित्रांनो, आता खाऊ वाटप चालू आहे, तर मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, डॉक्टर हंकारे सर आपल्या खांद्यावर खाऊचे बॉक्स घेऊन वाटप करण्यासाठी चाललेले आहेत। तर मित्रांनो, या संस्थेमध्ये सर्वजण मोठे लोक आहेत, पण जेव्हा वाटप करायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी फक्त सेवक म्हणून वाटप करण्यासाठी जातात। तर मित्रांनो, आता आपल्याला दंडाच्या वाडीचे अध्यक्ष हिरामन आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांना आपण थोडा विचारू संस्थेची सेवा कशी वाटली। संस्थेची सेवा तर खूप चांगली आहे, कारण प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन आदिवासी समाजातील ज्यांची ऐपत नसेल अशा प्रकारे त्या लोकांना तुम्ही जे मिठाईचं काय आहे, दिवाळीचं जे तुम्ही देताय ते चांगल्या पद्धतीनं करताय। या दंडाच्या वाडीमध्ये तुम्ही जवळपास 2दा आलात। एकदा शैक्षणिक सामान म्हणजे साहित्य वाटप केलं होतं शाळेमध्ये, आणि त्यानंतर हे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही प्रत्येक घरात जे मिठाईचं कार्य केलं आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हटलं तर मी आमच्या कुंडेवाल वाडीतर्फे, दंडाच्या वाडीतर्फे तुमचं अभिनंदन करतो आणि
धन्यवाद. आणि आता मित्रांनो, आता दुसऱ्या वाडीमध्ये आलेलो आहोत. कुंडवालच्या दुसऱ्या खाली आलेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला दिनेश सर भेटलेले आहेत, तर त्यांना आपण संस्थेबद्दल 2 शब्द विचारू. सर्वांना शुभ दीपावली. जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था याच्या वतीनं की सगळ्यांची दीपावली शुभ व्हावी, आनंदी व्हावी, त्यासाठी एक छोटासा उपक्रम आज कुंडेवाळ येथील खैराची वाडी, दंडाची वाडी इथे मात्र राबवण्यात येतोय. म्हटलं जातं की चरणस्पर्श करून तर कुणालाही आशीर्वाद मिळतील, परंतु एखाद्या हृदयामध्ये हात घालत त्याचे मिळालेले आशीर्वाद ही तुम्हाला जगण्याची प्रेरणा देते. आणि हीच प्रेरणा जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेला मिळते. कारण फक्त आणि फक्त 100 रुपये वर्गणी करून ही कित्येक वर्षापासून संस्था उभी आहे. 100 रुपयामध्ये काय काय मिळतं या संस्थेने दाखवलं आहे. तर 100 रुपये आजकाल मुलं खाऊलाही घेत नाही, परंतु याच 100 रुपये जर का अनेक सगळी मंडळी एकत्र आली तर त्या 100 रुपयाचे लाखभर रुपये व्हायला वेळ लागत नाही. तरी सगळ्यांनी एकत्र येत या 100 रुपयामध्ये जमा करत सगळ्या या आदिवासी वाडींमध्ये दिवाळीनिमित्त खाऊ वाटप हे फक्त औचित्य असेल, परंतु खऱ्या अर्थानं मनाला समाधान व्हावा, याही मंडळींची दिवाळी शुभ व्हावी, आनंदी व्हावी, प्रज्वलित व्हावी, यासाठी जाणीव सामाजिक सेवा संस्थेने केलेला हा उपक्रम नक्कीच अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. आणि या जाणीव सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वांना शुभ दीपावली देतो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तर मित्रांनो, मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे आपल्याला एंड करता आली नाही, तर आता एंड करतोय. आणि मित्रांनो, जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेची सेवा आपल्याला खूप आवडलेली आहे. आणि आता मी पण त्या संस्थेचा सेवक झालेलो आहे, मेंबर झालेलो आहे. आणि आपल्याला लगेच टी-शर्ट पण मिळालेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला, बाय बाय.